हाय हॅलो नमस्कार, मी शोभा तुम्हा सर्वांची या नवीन रेसिपीमध्ये स्वागत करत आहे. आणि आज आपण मरळ मासा तयार केलेला आहे, तो आज आपण बघत आहे. मरळ फिश फ्राय तयार करण्यासाठी मरळ 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे. याच्यावरती आपण चवीसाठी बारीक मीठ टाकत आहे. मसाल्याच्या डब्यातील छोट्या 1 चमचा आपण हळद पावडर टाकत आहे. अद्रक लसूण पेस्ट 1-1.5 चमचा आपण माशावरती टाकत आहे. लाल तिखट पावडर आपण 1.5-2 चमचे टाकत आहे. गरम मसाला अर्धा चमचा आपण यामध्ये टाकत आहे. हे सर्व मसाले आपण माशांना चांगले एकत्र लावून घेणार आहे. मरळ माशाला सर्व मसाले लावून आपण मासा 10-1 मिनिटे झाकून बाजूला आपण ठेवून देणार आहे. यामध्ये आपण आता काळी मिरी पावडर माशांना लावून घेत आहे. मरळ मासा तळण्यासाठी आपण गरम तव्यावरती 1-1.5 पळी तेल घालत आहे. तेल चांगले गरम झाले की आपण मासा तळून घेणार आहे. तेल गरम झाले की त्यामध्ये आता आपण एक मासा तळण्यासाठी सोडत आहे. तर माशांना फक्त आपण हळद, मीठ, गरम मसाला, लाल तिखट पावडर, काळी मिरी पावडर आणि अद्रक लसूण पेस्ट आपण माशांना लावून घेतलेली आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही याला तांदळाची पिठी किंवा बारीक रवा लावूनही मासे तळून घेऊ शकता. पण या ठिकाणी मी फक्त मसाले लावून मरळ फिश फ्राय तयार करून घेत आहे. तर तेलामध्ये आपण पहिल्यांदा 6 पीस तळण्यासाठी टाकलेले आहेत आणि एक बाजू तळून झाल्यानंतर आपण आता पलटी करून दुसरी बाजू तळून घेत आहे. तर अशा पद्धतीने आपण थोड्याशा तेलावरती आपण मरळ फिश फ्राय तयार करत आहे. दोन्ही बाजूंनी मरळ फ्राय करून झाल्यानंतर आपण आता ती तव्याच्या अशा कडेला लावून घेत आहे. यामुळे जादाचे तेल आहे तेही निघते आणि मासा कुरकुरीत फ्राय होतो. तव्याच्या मध्ये राहिलेल्या तेलामध्ये आता आपण राहिलेली मरळ फ्राय करून घेत आहे. राहिलेल्या तेलामध्ये आपण माशाचे 5-6 तुकडे तळण्यासाठी सोडलेले आहेत. तव्याच्या कडेला आपण लावलेले माशाचे तुकडे आहेत तेही आपण पलटी करून भाजून घेणार आहोत. तेलामध्ये तळून झालेला मासा आपण पलटी करून दोन्ही बाजूंनी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेणार आहे. तर अशा सोप्या पद्धतीने आपण मरळ फिश फ्राय तयार करत आहे. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून जरूर सांगा. आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका, म्हणजे मी पाठवलेली नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवरती पोहोचत राहील. आणि आजची मरळ फिश फ्राय रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून जरूर सांगा. आणि वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.